जातो वणीच्या गडावर. तर चला आपण सोबत जाऊया वणीच्या गडावर. तर मग म्हटलं आम्ही चाललोय पिंपळगाव मार्गे वणीगड, कारण आम्हाला ओझरतून आमच्या नातेवाईकांना पिक करायचं होतं. आपल्यासोबत कोण कोण आले ते तुम्हाला दाखवतो. आई, बाबा आणि ओझरची आजी, अक्का आणि ओझरची अक्का, आम्ही सगळे ताई पण होती. आपण ट्रॅव्हलिंगला झालोय, मग फोटो होणार. तनू म्हणले आपण 2-3 फोटो काढून घेऊ. मग फोटो काढले. नाशिकची जात पारिजात आम्ही हॉटेल पाशी पोहोचलो. आपण घाट चढायला सुरुवात केली. आता बघा आपण घाटात आहे. तर बघा किती मस्त साईडचे डोंगर वगैरे दिसत आहे. एकदम मस्त सगळीकडे हिरवळ आहे. कशाच तरी काम चालू आहे. तो मुलगा बघा डायरेक्ट सनरूफ मधून बाहेर निघालाय, एन्जॉय करतोय तो. आणि आम्ही इथं डिक्कीत कोंबलोय. किती मस्त झाड आहे इकडं. वातावरण बघा किती छान आहे. शेवटी आम्ही वणीच्या गडावर पोहोचलो. खूप गर्दी होती, गाड्यांची लाईन लागली होती. आम्ही माझ्या पप्पांच्या मित्राच्या दुकानावर गाडी पार्क केली आणि तिथून सामान घेतलं. तर आमचं चालणं ऑन टॉप आहे. बघा कसं चालतंय आम्ही. या आजीचे गुडघे दुखतात म्हणून ते रोपवेने जाणार होते. मग पप्पा त्यांच्या बरोबर गेले त्यांना सोडायला रोपवेमध्ये. आणि मग आम्ही गाडीत बसलो. थोड्या वेळ उतरलो खाली आणि फोटो काढून घेतले. आम्ही वेट करत होतो बाबांचे, कारण ते आजीने त्यांना रोपवेमध्ये सोडायला गेले होते. यांच्या चालल्या होत्या गप्पा, सेल्फी. तेवढ्यात बाबा आले. बाबा त्या काकांकडे चावी द्यायला गेले होते गाडीची. आम्ही चाललो होतो वरती. ते दुकानं लागली होती सगळे. तुम्हाला इथे सगळीकडे दुकानच पाहायला भेटतील. बाबा म्हणता उतरत्याच्या पायऱ्यांनी यायला लागेल, कारण इकडून खूप गर्दी आहे. इथून फोटो बघा किती मस्त आहे ना. यांची व्हिडिओ होतं अजून चालूच होती. हे बघा कशी काढताय व्हिडिओ. खाली चालते ते वरून येताय. खाली बसलेलं आहे, कोण बघते. आम्ही पायऱ्या चढून खूप दमलो होतो, म्हणून आम्ही थोड्या वेळ रेस्टिंग प्लीज झालो. ती म्हणते आमचा एक फोटो घ्या. आता यांचे फोटो चालू आहे केव्हापासून. यांची चालली होती इथं धक्काबुक्की. यांचे फोटोशूट काही बंदच नाही होती, चालूच आहे फोटोशूट. आणि फोटोशूटिंग मध्ये सारखं फोन येत आहे. आम्ही उतरायला सुरुवात केलेली आहे. हे बघा त्यांची कशी नाटकं चालू आहे. साईडला होय फोटो काढायचा आहे. मी काल भैरवांचे दर्शन घेतले. आम्हाला खूप भूक लागली होती, म्हणून आम्ही दुकानातून वेफर्स आणि पोंगे घेतले. ब्लॉग बनवून मोबाईलची चार्जिंग उतरून गेली होती, म्हणून आम्ही इथे गाडीमध्ये बसलो. फोन चार्जिंगला लावला होता. कसं बाय बाय करताय. मी डायरेक्ट झोपून घेतलं मागं. आमचे कार्यकर्ते रोपवेने गेले, अजून आले नाही. आम्ही पायऱ्यांनी जाऊन सुद्धा लवकर आलो. त्यांची वाट बघत बसलो, अजून आले सुद्धा नाही ते. बघायची पाहते. आमचे कार्यकर्ते आले, आम्ही चाललो होतो घरी. भूक लागली होती खूप, म्हणून एक ठिकाणी बसलो आम्ही जेवण करायला. सगळ्यांनी घरून डबे आणले होते. आजसाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.